माता की जय, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आदरणीय रविभाऊ देखील या ठिकाणी गेलेले, त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय रविभाऊंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होईल। सर्वात आधी आपल्या भारतीय सगळ्यांनी शांतता राखा। भारत माता की जय, भारत माता की जय। सगळ्यात आधी आपले माजी क्रिकेटपटू आदरणीय केदारजी जाधव यांचा या ठिकाणी बावनकुळे साहेब आणि रविभाऊंना विनंती करतो, सगळ्यांनी खाली बसा प्लीज। आदरणीय बावनकुळे साहेब आणि रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रवेश द्यावा। केदारजी जाधव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। जोरदार टाळ्यांनी आजपर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवलं आणि आता भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय मैदान गाजवण्यासाठी केदारजी भारतीय जनता पार्टीत आलेले, त्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि केदारजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि याच उद्देशाने मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काही पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल, एवढंच बोलतो। धन्यवाद। धन्यवाद केदारजी। आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं, आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवाल यासाठी शुभेच्छा। आदरणीय अशोकरावजी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आले, मनापासून स्वागत करतो। यानंतर अतिशय महत्वपूर्ण असा प्रवेश कराडमधील होणार आहे। अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वी बाबा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा समर्थकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। माननीय शंकररावजी चांदे आप्पा माजी सभापती, शिक्षण व नियोजन सभापती मलकापूर नगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होईल। माननीय प्रशांतजी चांदे माजी नियोजन नगरसेवक मलकापूर, आदरणीय शंकरराव चांदे आप्पा यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। माननीय प्रशांतजी चांदे नगरसेवक मलकापूर आणि काँग्रेस शहर अध्यक्ष होते। पृथ्वीबाबा चव्हाण यांचे हे सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। माननीय सतीशजी चांदे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचाही या ठिकाणी प्रवेश होत आहे। माननीय धनाजी देसाई अध्यक्ष रोटरी क्लब मलकापूर यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। अतुल बाबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाय। याही पुढे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आता भाजपत आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा हा ध्वज आणखी उंच फडकेल याची अजिबात शंका नाही। सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो। यानंतर माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वसमत विधानसभेतले काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। सौ लताताई जाधव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव, माजी महिला जिल्हाध्यक्ष डोंबिवली मुंबई यांचं या ठिकाणी स्वागत। अनिसा शेख महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव नागपूर, सौ पौर्णिमा राणे महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष डोंबिवली मुंबई, सौ सुनीता आठवले महिला ब्लॉक जनरल सेक्रेटरी मोहाने कल्याण मुंबई, सौ सीमा चिखलीकर रालेगाव शाखा प्रमुख गुवाहाटागड, सौ सीमा फर्नांडिस महिला काँग्रेस तालुका डोंबिवली, सौ नीताताई डोंगरे तालुका सचिव महिला काँग्रेस डोंबिवली, सौ डॉली सिगारे ब्लॉक सदस्य महिला काँग्रेस डोंबिवली कल्याण, सौ अर्चनाताई गोरे ब्लॉक सचिव महिला काँग्रेस पश्चिम मुंबई,
सौ आशाताई पंडित ब्लॉक सदस्य महिला काँग्रेस, सौ वंदना पाटील ब्लॉक सदस्य महिला काँग्रेस, अंकिता महाडिक ब्लॉक सदस्य महिला काँग्रेस, या सगळ्यांचं आदरणीय अशोक बाबूंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होत आहे. नाव वाचा याची गरज नाही, नाव वाचा, मग आपण स्वागत करू सर्वांना. यानंतर शशिकुमार कुलथे, मुरलीजी कदम हे उभाटा गटाचे कार्यकर्ते आहेत. माजी नगराध्यक्ष वसमत यांचं देखील शशिकुमारजी कुलथे यांचं या ठिकाणी स्वागत. माधवराव बाबूराव काकडे उभाटा गटाचे आहेत. मौजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली. श्री संजय क्षीरसागर माजी सरपंच जवळा कंधारगड, स्वतः चेअरमन सोसायटी. श्री कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष काँग्रेस वसमत. माजी नगराध्यक्ष हिंगोली काँग्रेस जिल्हा सरचिटणीस यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत. आदरणीय बावनकुळे साहेब आणि रविभाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सर्व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. चेअरमॅन आदरणीय अशोक राऊतांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष प्रवेश होतोय. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. त्यानंतर फोटो आम्हाला पाहिजे त्याचा पहिले प्रवेश केदारजी जाधव यांच्यासोबत एक फोटो सेशन होईल. अतुलजी सावे यांचंही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत. यानंतर सांगली जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. सर्व महिला पदाधिकाऱ्यांसाठी फोटो सेशनसाठी फोटो सेशन करू शेवटी. यानंतर सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल. धनंजय शिंदे मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. 2 लोकांना बोलू, 5 लोकांना बोलू. कुमार जाधव मनसे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष. हनुमंत शिंदे मनसेचे माजी तालुका अध्यक्ष. अधिकराव पोळ मनसेचे तालुका उपाध्यक्ष. नानासाहेब पाटील मनसे तालुका संघटक यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. संदीपजी गिट्टे यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. आदरणीय रविभाऊ चव्हाण यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी या सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत येत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. सर्वांचा कंधारा खाली. आता ज्यांचा प्रवेश राहिलाय त्यांचा आपण जागावर थांबायचंय. त्याच ठिकाणी आपला प्रवेश होईल. आपण जे कार्यकर्त्यांची नावं घेतली त्यांनी जागेवर थांबायचंय. त्याच ठिकाणी आपला प्रवेश सोहळा होईल. यानंतर मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करावं. पुढच्या घ्या पुढच्या सर्व पुढच्या घ्या बाबा. सर्व विद्यापीठ खाली. केदारजी जरा आमदार खासदार केदार बाकी तेच करूया अजून. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की. आजच्या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकारी अध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते माननीय अशोकराव चव्हाणजी, माननीय आमदार समाधान अवताळेजी, अतुलबाबा भोसलेजी, माननीय नवनाथ बनजी आणि सर्व उपस्थित पदाधिकारी, आज भारतीय जनता पक्षाकरता आनंदाचा दिवस आहे की भारताचे माजी क्रिकेटपटू आणि अत्यंत सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा प्रभाव आहे असे केदार जाधव यांनी आपल्या लाखो चाहत्याच्या समवेत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतुलबाबा भोसलेंच्या नेतृत्वामध्ये माननीय शंकरराव चांदे अप्पा, माननीय प्रशांत चांदे, सतीश चांदे, धनाई देसाई आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काँग्रेस पक्षातनं जरा पृथ्वीराज चव्हाणजींना सोडून ते काँग्रेस पक्षातले पृथ्वीराज चव्हाणच्या सर्व गटातले कार्यकर्ते, हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी वसमत विधानसभा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास खरं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, आता लता जाधवताई आहेत, मोठ्या प्रमाणात आमच्या महिला नेत्या आहेत, या ठिकाणी माजी नगराध्यक्ष वसमतचे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. सांगलीमध्ये या ठिकाणी संदीप गिड्डे यांच्या पुढाकाराने सांगलीतनं मनसेचे, काँग्रेसचे, उबाठाचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहे. त्याची यादी आम्ही प्रेसला देतो आहे. खरं तर या ठिकाणी जाधवजींनी सांगितलं आणि आपण सर्व आमच्याही चर्चा केली. या चर्चेमध्ये एकच भावना होती की भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताना की मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. या संकल्पाला साथ देण्याकरता केदार जाधवजी असतील, आपले वसमतचे नगराध्यक्ष असतील, आपले हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते आणि एक मात्र आवर्जून या ठिकाणी सर्वांनी चर्चा केली. उबाठामधले जे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले आहेत त्यांनी सांगितलं की वक्फ जे बिल, संशोधन बिल केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जो वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाला, कायदा मंजूर झाला, उद्धव ठाकरेंनी या कायद्याचा विरोध केला. जो कायदा फार आवश्यक होता देशामध्ये, म्हणजे हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेंना पडला म्हणून आम्ही आता बूथवरचे आणि गावागावातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडतोय. काँग्रेसने तर विचारसरणी छोडली आहे. एका मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टी आपले सारे विचार सोडून त्या ठिकाणी या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा विचाराचा अपमान असेल, काँग्रेस पार्टी नेहमीच करत राहिली आहे. आणि म्हणून या ठिकाणी माननीय अशोकरावच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. कल्याणपासून तर नागपूरपर्यंत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. यादी मोठी आहे. सोबतच अतुलबाबा देशकर यांचं मी अभिनंदन करतो की एक कर्तव्यदक्ष आमदार, ज्याचा महाराष्ट्राच्या विधानमंडळात 288 आमदाराचं सर्वेक्षण जर केलं, आपण ते करणार आहोत पुढच्या काळात. भारतीय जनता पार्टीचे आमचे 132 आमदार आहेत, त्यांचे आम्ही सर्वेक्षण करणार आहोत. पण मला जे आज वाटतं, मी 22 वर्ष झाले विधानमंडळात आहे, पण विधानमंडळात आल्यापासून ज्या दिवशीपासून अतुलबाबा आले त्या दिवशीपासून विकासाचा धडाका आणि माझा विश्वास आहे की पृथ्वीराज चव्हाणजींनी मागच्या 20 वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढे 5 वर्षामध्ये अतुलबाबा भोसले करतील.
मी सुद्धा पहिल्या टर्मला एवढे काम करू शकलो नाही, तेवढे कामाचा धडाका अतुल बाबांनी लावला आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वीराज चव्हाणजीला सोडून पंचायत समितीचे सभापती आले आहेत, उपसभापती आले आहेत, मोठ्या प्रमाणावर लिस्ट आपल्याकडे आहे. खरं तर हा एक छोटा पक्षप्रवेश आहे इथे, पण मोठे पक्षप्रवेश आता आपापल्या भागात होणार आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की परभणीमध्ये आता त्यांनी अनेक नेत्यांशी बोलले आहेत. हिंगोलीमध्ये त्यांनी ठरवलं आहे अशोकराव चव्हाणांनी की मोठे पक्षप्रवेश म्हणजे सर्वसाधारण बूथवरचा आणि तालुक्यावरचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वसमतमधले, हिंगोलीमधले, परभणीमधले येणार आहेत. इकडे अतुलबाबा भोसलेंनी तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये करणार आहे. अतुल सावेजी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. आमच्या या ठिकाणी कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश या ठिकाणी घेण्याचा एक त्या ठिकाणी धडाकाच लावला आहे. पण खरं तर हे जे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आहे, हे विकासाला एक मोठा त्या ठिकाणी बाधा आहे महाराष्ट्राच्या विकासाला. आणि विकसित महाराष्ट्र देवेंद्रजी करताय म्हणून या ठिकाणी विश्वास जनतेचा वाढला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की भाजपा महायुतीला 3,17,00,000 मतं मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला 2,17,00,000 मतं मिळाली, 1 कोटी मत जास्त मिळाले. आणि म्हणून आज भाजपाची सदस्य संख्या रवी चव्हाणजी आणि आपण सर्वांनी बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी 1,51,00,000 मेंबर्स भाजपाचे आज झाले. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, इथनं गेल्यावर तुमच्या संपर्कात जे जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत, सर्वांनी उद्यापासून एक सदस्यता अभियान करावं. अतुल भोसलेजी, अशोकरावजी, आणि या अभियानातनं सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी विचार केला तर उद्या 1,00,000 नवीन मेंबरशिप होऊ शकतं. आणि आपण सर्वांनी सक्रिय सदस्यता ग्रहण करावी, ऍक्टिव्ह मेंबरशिप आपण ग्रहण करावी. ऍक्टिव्ह मेंबरशिप ₹100 पक्षाचा देणगी देऊन आणि 50 सदस्य करून तुम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप करता येईल. 1,00,000 ऍक्टिव्ह मेंबर महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. का रवी चव्हाणजींनी आढावा घेतला. मला असं वाटतं ही भाजपाचा जो जनाधार वाढतो आहे, भाजपाचा हा जो आलेख वाढतो आहे, तर मोदींच्या नेतृत्वातला भारत, 2047चा विकसित भारत, जगातला सर्वोत्तम भारत, जगातला सर्वोत्तम देश आणि देशातलं सर्वोत्तम राज्य म्हणजे महाराष्ट्र, हे मजबूत करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी भाजपमध्ये आलेले आहेत. आणि आज केदार जाधव सारखे एक चांगला कार्यकर्ता जो समाजामध्ये, स्पोर्ट्समध्ये, क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक केलं, असा एक कार्यकर्ता म्हणतो आहे की मी देवेंद्रजी आणि मोदींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताकरता, महाराष्ट्राकरता मी भाजपमध्ये आलो आहे. खरं तर लाखो फॉलोअर्स केदारचे आहेत आणि त्यामुळं हाचा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे. मी या ठिकाणी माननीय अशोकराव चव्हाणजी, माननीय अतुल भोसलेजी, माननीय आपले समाधान अवताळेजी, या सर्व नेत्यांचं, ज्यांनी पक्षाकरता संदीप गिड्डेजी, या सर्वांनी आज पक्ष मजबूत करण्याकरता पुढाकार घेतला. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता मी पक्षामध्ये आलो आहे, ही जी विचारधारा स्वीकारली त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो. आमचे रवी चव्हाणजी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी पुढे मजबूत होणार आहे. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, इथनं गेल्यावर विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता बूथ लेवलला, गावगावात जाऊन, घरोघरी जाऊन आपण एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रात करावं. पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राला मजबूत करणारं सरकार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचे सर्व नगराध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व महापौर, आपल्या महायुतीचे सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व पंचायत समिती मेंबर आणि 27,000 ग्रामपंचायतचे सरपंच आपलेच यावे, याकरता सर्वांनी कामाला लागावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्वांना आज आपल्याकरता
याकरता महत्त्वाचा दिवस आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजीने असं म्हटलं आहे, 1 लक्ष देशामध्ये असे युवा राजकारणात यावे की हे देशाचं भविष्य व्हावं. सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता आहे. केदार जाधव सारखे लोक जर पक्षामध्ये आले तर एक स्पोर्टमध्ये मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये करू शकतो, जी मोदीजींची अपेक्षा आहे. आज आम्हाला आनंद वाटतो आहे की मोदीजींना अपेक्षित होतं की केदार जाधव सारखे लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले पाहिजे, ज्यांनी पुढचं राजकारण आणि पुढचं समाजकारण आणि पुढचं या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प पुढे करावा. त्यामुळे आमच्याकडे तर केदार जाधव सारखे कार्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना विशेष जबाबदारी देऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या स्पोर्टमध्ये सामाजिक कार्यात आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आवड असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही जबाबदारी देणार आहे. आणि केदार जाधवला विनंती करणार आहे की महाराष्ट्राचा हा जो युवा आहे हा राजकारणात सक्रिय करावा, राजकारणाची जवळीक करावी. कारण आज राजकारणापासून लोक दूर जात आहे, कारण राजकारण हे आपलं काम नाही आहे. पण मी सर्वांना विनंती करतो, सत्तेशिवाय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण होऊ शकत नाही. सत्ता हीच चाबी असतं समाजाच्या विकासाची, राज्याच्या विकासाची. आणि राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात जोपर्यंत पक्षप्रवेश झाला आहे, या पक्षप्रवेशाने समाजाच्या विकासाचे दरवाजे उघडणार आहे. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये येऊन पुढचा आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता मदत करावी, म्हणून त्या ठिकाणी केदार जाधव या ठिकाणी पक्षात आले. संजय राऊतांनी आज कृष्णाची तुलना ही उद्धव ठाकरेंशी केलेली आहे एका पक्षप्रवेशादरम्यान. त्याकडे आपण कसं पाहता? रत्नागिरीतले काही काँग्रेसचे पदाधिकारी हे उभाटामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी ही तुलना केली. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्या उद्धव ठाकरेंनी सोडले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, मताच्या लागून चालण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेत विशिष्ट समाजाचे मतं मिळवण्याकरता आणि पाकिस्तानचे ध्वज फडकावणारे परभणीमध्ये आणि नाशिकमधले कार्यकर्ते ज्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आहे. आता भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. आता मी आधीच सांगितलं होतं, त्यांना एक मोठा मोदींच्या नावाचा, भाजपाच्या नावाचा एक आजार झाला आहे आणि तो आजार आता काही निघत नाही. ते काही वायफळ बडबड करतात. आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आणि आम्ही ऐकणं बंद केलं आहे. तुम्हीच काय सांगता मला माहिती नाही. देखिए, केदार यादव जी ये नेशनल हमारे प्लेयर है क्रिकेट में. उनके बहुत सारे फॉलोअर हैं. उनका अगर इंस्टाग्राम, अगर फेसबुक चेक किया आपने, आज भारतीय जनता पार्टी के पक्ष प्रवेश के बाद उनके फॉलोअर्स को भी अच्छा लगेगा कि एक विकसित भारत के लिए वो मोदी जी के साथ आए हैं, विकसित महाराष्ट्र के लिए माननीय देवेंद्र जी के साथ आए हैं. और ये ज्यादा महत्वपूर्ण है. कितना फायदा होगा, क्या होगा, इससे ज्यादा उन्होंने जो संकल्प किया भारतीय जनता पार्टी में आने के बाद कि मैं देश के विकास के लिए, राज्य के विकास के लिए मोदी जी के साथ और देवेंद्र जी के साथ काम करूंगा और विकसित महाराष्ट्र के लिए आगे आऊंगा. और अपने प्रवास से उन्होंने कहा है, जब मेरी बात हुई, उन्होंने कहा कि महाराष्ट्र में सब जिलों में जाकर मैं युवाओं को एक मोटिवेशन दूंगा और जिसमें भारतीय जनता पार्टी से लोग जुड़ेंगे और विकसित महाराष्ट्र के साथ लोग जुड़ेंगे. वो राज्य में प्रवास भी करने वाले हैं और हमारे स्पोर्ट जो विंग है उसको भी मजबूत करने वाले हैं. मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. क्या संजय शिरसाट जो शिवसेना के हैं, वो कह रहे हैं औरंगाबाद का नाम बदलकर रत्नपुर कर दिया जाना चाहिए. तो उसको लेकर पार्टी संगठन में क्या सोच है? दूसरा, आप इंचार्ज जिले को लेकर ये कहते हैं कि अभी आप खुलताबाद का नाम बदलेंगे तो ऐसे आप पिता का नाम बदल दीजिए. ये आप पे आलोचना करते हैं. देखिए, संजय सिरसाट ने जो बात कही है वो वहां की जनभावना की बात कही है. खुलताबाद की जनभावना क्या बोलती है? वो बोलती है जो सिरसाट जी ने कहा. लेकिन अगर इम्तियाज जलील इस प्रकार से बात करते हैं, पिताजी का नाम अगर बदलना, ये इम्तियाज जलील को शोभा देता नहीं है. अपने पिताजी के बारे में, दूसरे के पिताजी के बारे में कुछ आलोचना करना और खुलताबाद का नाम बदलने की जो बात कही है वो जनभावना है. जनभावना का समर्थन संजय सिरसाट ने किया है
वो समर्थन भारतीय जनता पार्टी का है। तो हम भी संजय सिरसाट के कहने पर उसके लिए हमारा भी उनको पूरा समर्थन है और निश्चित रूप से जब भी यह प्रस्ताव आएगा उसमें भारतीय जनता पार्टी साथ में है। बिल्कुल, आगे चल के जो कार्यकर्ता अच्छा काम करता है वो देश की राजनीति में, महाराष्ट्र की राजनीति के लिए सामने आता ही है और उनका काम ही आगे लेके जाता है। हमारे पार्टी में स्कोप है, जो भी व्यक्ति जिस प्रकार से काम करना चाहता है, हमारे यहाँ किसी को पूछने जाना नहीं पड़ता, हम ये करेंगे या वो करेंगे, या खुद की जितनी भी एबिलिटी है वो एबिलिटी पार्टी में डालने के बाद हमें किस प्रकार से परफॉर्म करना है वो हम पे डिपेंड है। जो जैसा परफॉर्म करता है उसको वैसा प्लेटफॉर्म बीजेपी देती है और बीजेपी जो कार्यक्षम है, जो प्लेटफॉर्म देता है, जो कार्यक्षम है, जो खुद को आगे लेके जाना चाहता है, समाज को आगे लेके जाना चाहता है, उसके लिए उनके पीछे पार्टी खड़ी रहेंगी। और आप देखिए, मोदी जी ने अलग अलग क्षेत्र के लोगों को कैबिनेट में लिया, मंत्रिमंडल में लिया, सरकार में लाया। महाराष्ट्र में देवेंद्र जी ने भी कई लोगों को, कार्यकर्ताओं को बड़ा करने का काम किया और भारतीय जनता पार्टी विकास के लिए आगे जाना चाहती है। मनसेचं मान्यता रद्द व्हावी यासाठी ज्यांनी याचिका केलेली आहे त्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं मत आहे। नाही, असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये। मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंजूर केलं आहे। शेतकऱ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय आज झाला आहे। स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातनं तेथील बांधकामं पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे। आता डेपोचं जुनं धोरण बदललं, आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे। जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाळू मिळेल। शासकीय बांधकामाकरता आता एमसँड धोरण येत आहे। पुढच्या मंगळवारी एक एमसँड कृत्रिम वाळूचं धोरण येत आहे, ज्यामध्ये शासकीय बांधकामं हे कृत्रिम वाळूवर होणार आहे, एमसँडवर होणार आहे। दगडापासून तयार केलेली रेती, दगडापासून तयार केलेली सँड, आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे। ही जी नॅचरल सँड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली, यापेक्षाही पॉवरफुल सँड असणार आहे। त्यावर पुढच्या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं, इरिगेशन, पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एमसँडवर होणार आहेत। त्याला या वाळूची गरज पडणार नाही। त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्त्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा, तोही आम्ही आता सोडवतो आहे। खाडी पात्रातली वाळूचंही धोरण आम्ही आज आणलं आहे। 3 वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाळू येतं त्या वाळूचंही धोरण आम्ही आणलं आहे। त्यावरही आम्ही कडक त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि माफियागिरी बंद करण्याकरता नवीन वाळू धोरणाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळणार आहे। आणि म्हणून आजचं वाळू धोरण हे महाराष्ट्राच्या गरीब माणसाला स्वस्त वाळू मिळावी आणि मोफत 5 ब्रास वाळू आमच्या घरकुलाला मिळावी, जे 20 लाख घरं मंजूर केले आहेत, या सर्वांना मुभा दिलेली आहे। तहसीलदारला आता संपूर्ण अधिकार दिले आहेत आणि आता जी वाळू आहे ती उपविभागामध्ये एनजीओकडे या वाळूचे अधिकार असणार आहे। उद्धव ठाकरे से जुड़ा सवाल है। उद्धव ठाकरे अपनी हाल ही में उन्होंने मातोश्री में बयान दिया कि जो कुछ वादे आप लोगों ने किए थे वो पूरे नहीं किए, तो जल्दी ही रत्नागिरी हो, मुंबई का इलाका हो या फिर पूरा महाराष्ट्र वहाँ पे दौरा शुरू करने वाले, क्योंकि लोगों को उनकी जरूरत है वो कह रहे हैं। जब जनता ने उनको मुख्यमंत्री वो बने थे, जनता का मैंडेट नहीं था, उसके बाद भी चोरी छुपे मुख्यमंत्री बन गए। तो 2.5 साल जब उनके पास था समय, कोविड में भी एक बहुत अपॉर्चुनिटी आई थी कि देवेंद्र फडणवीस जी हर हॉस्पिटल में घूम रहे थे, उद्धव ठाकरे जी घर में बैठे हुए थे। तो जब समय जनता ने दिया था तब आपने कुछ नहीं किया। अब आपसे सारा जमीन खिसक गई है।
उद्धव ठाकरे जी के पार्टी की, उनके पैर से जमीन खिसक गई है। अब वो दौरा करके फायदा क्या है? देवेंद्र फडणवीस सरकार 5 साल के लिए आई हुई है, पूरा मैंडेट के साथ आई हुई है, और हम आपको बहुत जवाबदारी से कहते हैं, देवेंद्र फडणवीस सरकार ऐसी सरकार है, जो भी संकल्पनामा हमने दिया था जनता को, 5 साल के लिए हमने जो जो वादे किए हैं, 5 साल में हमारे सारे वादे हम पूरा करेंगे, और जनता को पूरा संकल्प पत्र, इधर हमने क्या संकल्प किया था, क्या पूरा किया, ये पूरा जनता के सामने रखेंगे ब्यौरा 5 साल का काम का। हर साल भी हमारा एक ब्यौरा निकलेगा जिसमें हमने क्या किया वो बताएंगे। तो हमने जो वायदे किए वो पूरे करने वाली सरकार हमारी है। देवेंद्र फडणवीस सरकार गतिमान सरकार है, पारदर्शी सरकार है, और देवेंद्र फडणवीस सरकार पूरे 5 साल, मोदी सरकार और देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजन सरकार महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र करेगी। उद्धव ठाकरे ने कितने भी दौरे किए, कुछ नहीं मिलने वाला, उल्टा वक्फ सुधारना बिल का उन्होंने जो विरोध किया है उद्धव ठाकरे की पार्टी ने, उबाटा के गांव-गांव के कार्यकर्ता उद्धव ठाकरे का निषेध करेंगे, और उबाटा के कई कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी और एकनाथ शिंदे के पास जा रहे हैं। आज भी उबाटा के पक्ष प्रवेश हुए हैं बीजेपी में। क्यों हुए हैं? उद्धव ठाकरे ने गलत नीति अपनाई है। उद्धव ठाकरे वोटों की राजनीति में गलत स्टेप ले रहे हैं। कांग्रेसीकरण कर दिया उद्धव ठाकरे ने उबाटा का, इसलिए महाराष्ट्र में घूम के कोई फायदा नहीं होगा। सर्वोच्च